नमस्कार, मी वैष्णवी राऊत साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। अनेक राजकीय घडामोडी घडतायत, इतर क्षेत्रातही काही मोठ्या घडामोडी घडतायत आणि त्या सगळ्यांचा आढावा आपल्याला सविस्तरपणे घ्यायचा आहे। पण त्याआधी एक नजर टाकूया टॉप 10 हेडलाईन्सवर। बडतर्फा आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ, अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, मात्र सुट्यांमुळे सुनावणीची शक्यता कमीच। माझ्या वडिलांना जसं मारलं तशी आरोपींनाही शिक्षा द्या, संतोष देशमुखांच्या मुलीची मागणी। तुमचाही मस्सा जोगचा संतोष देशमुख करू, माजी मंत्री तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी। नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावरती जाण्याची शक्यता, काल घेतली होती फडणवीसांची भेट। मुंबईकरांना गुड न्यूज, म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 6 जानेवारीपर्यंत भरू शकणार अर्ज। पुण्यात 3 तरुणांकडून वाहनांची दुकानांची तोडफोड, लोहगाव परिसरातील धक्कादायक व्हिडिओ समोर। जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला आणि बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी। वर्षाच्या शेवटी राज्यात पावसाचा धुमाकूळ, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन। सोलापुरात चक्क दूध पिणारा कोंबडा, कृषी महोत्सवातल्या कोंबड्याची राज्यभरात चर्चा। आणि अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत, चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांकडून चौकशी सुरू। नमस्कार, आणि यानंतर आता आपण सविस्तर बातम्या जाणून घेणार आहोत। सुरुवातीलाच बातमी आहे एका अजब अशा घटनेची, अगदी मजेशीर अशी बातमी आहे। तुम्ही कधी दूध पिणारा कोंबडा पाहिलाय का? नाही ना? तर साम टीव्हीवरती तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे दूध पिणारा कोंबडा। पाहूयात साम टीव्हीचाच हा स्पेशल रिपोर्ट। थोडं पण डिस्टर्ब करू नका। साहेब थोडं रेस्ट करतायत, ती बी आपल्याच मर्जीनं। कसा आहे थाट नुसता, रुबाबदार तुरा आणि नजर रोखून धरणारी, एखाद्या राजाला शोभल असाच थाट। ये भावड्या, नुसता थाटच नाही तर नाव पण राजा आहे। बघा की कसा मालकाच्या खुशीत बसलाय, मालक बी त्याला पोटच्या लेकरावाने गोंजारतोय। लाड बी तेवढाच आणि थाट बी तेवढाच। एखाद्या पैलवानाला लाजवल असाच खुराक आहे राजाचा। दुधाशिवाय बात नाही आणि मक्याशिवाय खात नाही। याची निगा अशी वेगळी अशी काहीच नाही, फक्त याला खुराकामध्ये दूध आहे एवढंच वेगळं आहे। अट्रॅक्शन म्हणून आपण इकडं आलेलो आहे, अट्रॅक्शन म्हणून निमंत्रण केलं। आम्ही विकायला तर नाही काढलेला, पण याला मागणी आलेली 50,000 मागणी आलेली आहे का नाही दमदार। एका वर्षाचं वय आणि 6 किलो वजन असणाऱ्या राजाला रोज सकाळी नाश्त्याला भरडलेली मका आणि भुसा, तर दुपारी जेवणाला तांदूळ, गहू आणि बाजरी। रात्री पैलवान हलकच खातो, पण दूध मात्र दररोज दमदार पितो। आता थेट आखाड्यात उतरवायचा बेत दिसतोय मालकाचा। मालकाकडे कोंबड्यासाठी 50,000 रुपयाची मागणी आली, पण मालकानं दिला नकार, कारण जीव जडलाय जीवापार। एकदा का जीव जडला मग कसली आली ओ किंमत। आता या राजाचा महाराजा हो, एवढ्या शुभेच्छा। सोलापूरहून
विश्वभूषण लिमये, साम टीव्ही. आणि यानंतर आता पुढची बातमी पाहूयात. तर नाताळ आणि न्यू इयरमुळे आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक भाविक हे देवदर्शन करतात. भाविकांची गर्दी वाढल्यानं पंढरपुरातील मठ, मंदिरं आणि हॉटेल्स सुद्धा हाऊसफुल झाली आहेत. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झालेत. तर शिर्डीतही साईंच्या दर्शनासाठी नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविक दाखल होत आहेत. गणपतीपुळे आणि शेगावमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी सध्या दिसून येते आणि साम टीव्हीवरती या सगळ्या ठिकाणांची आपण दृश्य पाहतोय. अगदी कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी, पुणे या सगळ्या ठिकाणी देवदर्शनासाठी भाविक दाखल होत आहेत. नवीन वर्षाची सुरुवात ही देवाच्या दर्शनाने व्हावी, सकारात्मकतेने व्हावी म्हणूनच भाविक आपापल्या श्रद्धास्थानी जाऊन देवाचं दर्शन घेताना दिसत आहेत. तर यानंतर आता पंढरपूर मध्ये सुद्धा सुट्ट्यांमुळे मोठी गर्दी झालेली आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनाची रांग मंदिरापासून ते अगदी 2 किलोमीटर पर्यंत लांब दिसतीये. मुख्य दर्शनासाठी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी दिसून येते आणि त्यामुळे पंढरपुरातील आर्थिक उलाढाल सुद्धा वाढली आहे. तर थेट जाऊयात पंढरपुरात आणि त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी भारत नागणे उपस्थित आहेत. त्यांच्याकडूनच तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊयात. नाताळाच्या सुट्ट्या आणि त्याचबरोबर वर्षाखेरीस असल्यामुळे अनेक पर्यटक आणि भाविक विविध ठिकाणी भेटी देत आहेत, देवदर्शन करतायत. अशाच पद्धतीने आता पंढरपूरमध्ये देखील नाताळाच्या सुट्टीच्या निमित्ताने आणि वर्षाखेरीच्या निमित्ताने अनेक भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरमध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते. आता आपण संत नामदेव पायरीजवळ आहोत. या ठिकाणी आपण बघतो की भाविक मोठ्या संख्येने विठ्ठल दर्शनासाठी आलेले आहेत. एकूणच बघतो की विठ्ठलाच्या पदस्पर्शनाची दर्शनाची रांग देखील आता जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती गेलेली आहे. गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत ही रांग गेलेली आहे आणि सगळं मंदिर परिसर जे आहे तो भाविकांनी फुलून गेलेला आहे. नाताळाच्या सुट्ट्या असल्यामुळे शाळा बंद आहेत, शासकीय सुट्ट्या आहेत आणि त्याचबरोबर इतर काही पर्यटक असतील किंवा धार्मिक भाविक असतील या निमित्ताने पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने आपल्याला आलेले पाहायला मिळतात. 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. पुढील 2-3 दिवस आणखी गर्दी राहण्याची दाट शक्यता आहे. एकूणच आपण बघतो की सगळं गर्दीमुळे पंढरपुरातलं अर्थकारण देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर. आणि यानंतर आता राजकीय बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. माहिती सरकारला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आमदार रुसवा फुगवा काढून समजूत काढावं असं काहीच करावं लागणार नाहीये असंच अजित पवार म्हणाले. तसंच मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे त्यांचा रोख भुजबळांवर होता का असंही म्हटलं जात आहे. खातेवाटपानंतर मंत्र्यांची बंगले आणि दालनं वाटपावरून आता धुसफूस सुरू झालेली आहे. विश्वासात न घेता दालन तसंच बंगल्यांचं वाटप करण्यात आल्यानं अनेक मंत्री नाराज दिसत आहेत. दरम्यान मंत्रालयात दालनं उपलब्ध नसल्यानं 3 राज्यमंत्र्यांची कार्यालयं थेट विधान भवनात थाटण्यात आली आहेत. तेव्हा बंगले आणि दालन वाटपानंतर काही जणांनी ते बदलून देण्याची मागणी केली आहे. यामुळे मंत्र्यांच्या नाराजीनंतर आता बदलून दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावरती जाणार आहेत. काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि यावेळी पुढच्या 7 ते 8 दिवसांत तोडगा काढण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळेच ते परदेश दौऱ्यावरून आल्यानंतरच आता भूमिका स्पष्ट करणार आहेत. आमच्याकडे मानापमान हा मनात होतो, त्याचं संगीत हे मीडियात वाजतं असं फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल अशी टोलेबाजी केली आहे. संगीत मानपमान चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळ्यात ते बोलत होते. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. सध्या कांदा पिकावरती 20% निर्यात शुल्क आकारलं जात आहे. माझ्या वडिलांना जसं मारलं तशी आरोपींना सजा द्या अशी मागणीच सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केली आहे. त्याचबरोबर आरोपींना सजा देण्यासाठी सर्वांनी साथ द्या अशी भावनिक साथही तिने सर्वांना घातली आहे.
शिवसेना शिंदेगडाचे आमदार तानाजी सावंतांच्या 2 पुतळ्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी त्यात देण्यात आली आहे आणि त्यामुळे धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चोरानं समोर येऊन बंदूक रोखून धरली तरी बँक कर्मचारी फोनवरती निवांत बोलत होता अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी केली आहे. उत्तर प्रदेश आता गुन्हेगारीसाठी नंबर 1 झालाय. योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून ते बोलत होते. शिमला इथे हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटक, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय. मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा हा ठप्प झालाय. तब्बल 1000पेक्षा जास्त गाड्या अटल टनेलमध्ये अडकल्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होतीये आणि यामुळेच राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले. जहाँ मर्जी गाड़ियाँ लगाई हुई है और पूरी तरह फंस चुके हैं. कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाच्या गळतीची आज तज्ज्ञांची समिती पाहणी करणार आहे आणि या समितीच्या सल्ल्यानुसार गळती प्रतिबंध उपाययोजना कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात केली जाणार आहे. गळती रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 80 कोटीच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 4 पैकी 2 लिफ्ट बंद असल्याचं समोर आलंय. त्यामुळेच रुग्णांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय. यावरती आता मेडिकलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जुन्या लिफ्ट बदलून नवीन लावल्या जात असल्याचं कारण सांगितलंय. यवतमाळ जिल्ह्यात 4 महिन्यांनंतर सुद्धा नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायमच आहे. अतिवृष्टीसह पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं तब्बल 2500 कुटुंबियांच्या घराची पडझड झाली होती आणि या कुटुंबियांना मदत कधी मिळणार असाच प्रश्न आता नुकसानग्रस्तांकडून विचारला जातोय. वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात झालाय. हायवा डंपरनं दुचाकीस्वाराला उडवलंय. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. काल वाघोलीत केसनंद पाट्याजवळ एका डंपरनं 9 जणांना चिरडलं होतं. बुलढाणा जिल्ह्यात भरधाव कारनं उभ्या असलेल्या स्कूल बसला धडक दिली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. मोहम्मद जाबीर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे. परगाव स्विफ्ट डिझायनर कारनं 2 ते 3 वाहनांना उडवलं आहे आणि अपघातात 9 जण जखमी झालेत. जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. नाशिकच्या येवला तालुक्यातील बदलापूर इथे एका तरुणाचा ट्रॅक्टर खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झालाय. हा तरुण 18 वर्षीय असून सार्थक बंडू देवडे असं याचं नाव आहे. नागपूर मुंबई महामार्गावरती द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालाय. जळगाव जिल्ह्यातील तरसोत फाट्याजवळ ही घटना घडली आहे. चालकानं प्रसंगावधान राखत प्रवाशांना वेळीच खाली उतरवलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुप्रसिद्ध गायक शान यांच्या निवासी इमारतीला सुद्धा आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. पुण्यात आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं नव्या टर्मिनलवरून होणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा मोहोळ यांनी विमानतळाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
नवी मुंबईत गुन्हे शाखेकडून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 10 बांगलादेशी नागरिकांवरती कारवाई करण्यात आली आहे. यावेळी खारघर इथून 4 आणि वाशीमधून 6 बांगलादेशी नागरिकांवरती कारवाई करण्यात आली आहे. वर्ध्याच्या आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 क्विंटल कापूस चोरट्यानं लंपास केलाय. सुरक्षा रक्षकाला खोलीत डांबून त्याचा मोबाईल फेकून देत चोरानं कापसावरती डल्ला मारलाय. पोलिसांनी चोरट्याला अमरावतीत चांदूर रेल्वे इथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून कापूस आणि वाहन जप्त करण्यात आलं. हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील बस स्थानक परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. प्रवासी बसमध्ये चढताना त्यांच्या खिशातील पैशांची चोरी होतीये. त्यामुळे पोलिसांनी लक्ष द्यावं अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. अंबरनाथमध्ये ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका चोरट्यानं रिक्षा चोरून नेली आहे. अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात ही घटना घडली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडनं मारहाण करत सोनसाखळी चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 3 दिवसांत आरोपीला अटक करण्यात आली आहे. नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवरती ताडोबा जंगल सफारीच्या बुकिंग फुल झाल्या. तसंच प्रमुख सफारी गेटच्या आजूबाजूचे सर्व रिसॉर्ट्सही फुल झालेत. त्यांचे दरही आता वाढलेले दिसत आहेत. ख्रिसमसच्या निमित्तानं मनमाडच्या ब्रिटिशकालीन चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संत बार्नबा चर्च या व्यतिरिक्त अन्य चर्च विद्युत रोषणाईनं उजळून निघालेत. सगळीकडेच ख्रिसमसची धूम बघायला मिळते. धुळ्यातील देवपूर इथल्या चर्चला सुद्धा आता आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आणि या डोळे दिपावणाऱ्या विद्युत रोषणाईला बघण्यासाठी नागरिकही मोठी गर्दी करतायत. संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहू इथून संगमनेर इथे बोटा या गावी हेलिकॉप्टरनं नेण्यात आल्या आहेत. यंदा संत तुकाराम महाराजांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन वर्ष आहे आणि यानिमित्तच अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. आणि आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासूनच मिळणार आहे. नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावरती लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं. आणि त्यानुसार आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू करण्यात येणार आहे. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. आणि आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कमही आजपासून जमा होईल. लाडकी बहिणीचा हप्ता कधी मिळेल डिसेंबरचा? आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊन टाकू. तर एकंदरीतच डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे. लाडक्या बहिणींना हा डिसेंबरचा हप्ता दिला जाणार आहे. लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा सरकारनं केली आहे. तर जुलै ते नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 7,500 रुपये आधीच वर्ग करण्यात आलेत. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांची वाट आता पाहावी लागणार असंच दिसतंय. डिसेंबरमध्ये बँका 5 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक निवेदन जारी करून या सुट्ट्यांची घोषणा केली आहे. 24 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत बँका बंद असतील. मात्र या सुट्ट्या सर्व राज्यांत समान नाहीयेत. काही राज्यांत यापैकी काही दिवस कामकाजही होणार आहे.
म्हाडाच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय. त्यामुळे इच्छुक 6 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. दरम्यान आता ही सोडत 31 जानेवारीला काढण्यात येईल. जालन्यात 17% रेशन कार्ड धारकांचं ई-केवायसी पूर्ण झालंय. ई-केवायसी साठी 31 डिसेंबरची शेवटची मुदत आहे. केवायसी करण्यासाठी 9 दिवस शिल्लक असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील यवतमाळ जिल्ह्यातील 14,500 लाभार्थ्यांच्या घरकुलाचा पहिला हप्ताच चुकला आहे. घरकुल निधीचा पैसा वळता झालेला असतानाच लाभार्थ्यांना पैसे न मिळाल्यानं लाभार्थ्यांची मंजूर घरं आता अडचणीत सापडली आहेत. महायुती सरकार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेविरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत. स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास सेवामुक्त करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी न करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा, शेतकऱ्यांची जप्ती वसुली करणाऱ्या जिल्हा बँक. हैदराबाद पोलिसांकडून अभिनेता अल्लू अर्जुनची चौकशी केली जाणार आहे. पोलीस चौकशीसाठी अल्लू अर्जुन घरातून रवाना झालाय. चेंगराचेंगरी मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा अल्लू अर्जुनची चौकशी केली जाते. अभिनेता वरुण धवनने महाकाल आरतीला उपस्थिती लावली आहे. यावेळी मनोभावे दर्शन घेत उज्ज्वल करिअरसाठी त्याने प्रार्थना केली आहे. नाशिकच्या येवला मनमाड परिसरात गेल्या 2 दिवसांपासून धुक्याची चादर पसरलेली दिसतेय. या वातावरणामुळे रब्बीच्या पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण दिसतंय. पुण्याच्या ग्रामीण भागात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं मेंढरांसह पाळीव जनावरांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. थंडीच्या हुळहुळीत मेंढरांना मृत्यूला सुद्धा सामोरं जावं लागतंय. मुंबईत वातावरण बदल आणि वायू प्रदूषणामुळे कमी व्यासाच्या धूलीकणांचं प्रमाण वाढलंय. यामुळे कोरडा खोकला, सर्दी आणि घशातील खवखवीनं मुंबईकर हैराण झालेत. दरम्यान श्वसन विकार, मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि असाच अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय.